संपूर्ण देशात लोकसभा मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदानाचा पुढचा टप्पा आलेला आणि मुंबईमध्ये 20 तारखेला मतदान पार पडणार आहे। परंतु काही बातम्या पसरतात आहे, काही खोट्या गोष्टी येत आहे। ह्या घडू नये मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज आहे। यासाठीच आपण आजचा जो रूट मार्च व्हिज्युअलमध्ये बघितला। आपल्यासोबत स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर, मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। आजचा रूट मार्चचा संदेश तोच होता का? हां, रूट मार्च आम्ही जसं सांगितलं कस्तुरबा पोलीस स्टेशनपासून इकडं फुलपाखरू मैदान आहे मागाठाण्याचं, करीबन 9-10 किलोमीटरचा रूट मार्च होता। आणि या रूट मार्चमध्ये त्रिपुरा स्टेट रायफल्सचे 2 कंपनीज होते, कमी त्यांचे 150 लोक होते। त्यानंतर SRP स्ट्रायकिंग होतात, कमसे कमी 40 त्यांचे लोक होते। त्यानंतर होमगार्ड्स 30, त्यानंतर आमचे लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी स्टाफ म्हणून कमसे कम 200च्या वरती हा रूट मार्च स्टाफचं रूट मार्च झालेला आहे। आणि जसं मागचं आपलं मुंबईचा इतिहास आहे की लोकसभा असो किंवा विधानसभा असो की हा स्मूथली परफॉर्म झालेलं आहे आपलं इलेक्शन्स। आणि इथं बिना अडथळा ह्यावेळेस पण 2024मध्ये लोकसभेचे इलेक्शन्स लोक निर्भय होऊन निर्भीडपणे बाहेर होऊन आपलं मतदान करतील। आणि जे हे आहेत उचापत्या करणारे बाकीचे ह्या कल्प्रिट्स म्हणजे आम्ही त्यांच्यावर प्रिव्हेंट ॲक्शन भरपूर घेतलेले आहेत। आणि आता ते लोक आता इकडे समाजामध्ये काय असे करणार नाहीत आणि लोक येऊन मतदान करतील, जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये मतदान करतील, त्यासाठी हा रूट मार्च होता, संदेश होता लोकांना। सर, आता 2 प्रश्न मुख्यत्वे विचारण्याचे गरजेचं आहे। एक तर जेव्हा रूट मार्च सकाळ सकाळ सुरू होता तेव्हा स्थानिकांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारे होत्या आणि जो संदेश समाजातील कंटक असतील त्यांना जो पोहोचवण्याचा प्रयत्न होता तो पोहोचला का? हां, समाजकंटकांना आम्ही ह्याच्या आधी 2 रूट मार्च झालेले होते आणि आता हा 3रा रूट मार्च आहे। तर समाजकंटकांना संदेश चांगल्या तऱ्हेने पोचलेला आहे। आणि लोकांची पण प्रतिक्रिया ह्याच्या आधी जे रूट मार्च झालेले आहेत लोक येऊन समक्ष किंवा आम्हाला सोशल मीडियामध्ये आम्हाला धन्यवाद केलेला आहे। आणि लोकांची पण इच्छा होती आणखी एक रूट मार्च काढावा, तर हा काढलेला आहे। लोक फार खुश आहेत। रस्त्यावर तुम्ही बघताय की ठिकठिकाणी नाक्यानाक्यावर लोक स्वतःचे मोबाईल घेऊन हँडफोन सेट घेऊन शूटिंग करत होते आणि लोक आम्हाला उत्सुकपणे आम्हाला या ठिकाणी लोकांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त आहे। एक शेवटचा प्रश्न आहे सर, मुंबई डंका हे मुंबई पोर्टल आहे। मुंबईतले सर्व जे प्रतिनिधी आहेत ते लागलेत की लोकांनी आव्हान केलं पाहिजे, लोकांनी मतदान केलं पाहिजे। आपण उत्तर मुंबई पाहतात, कस्तुरबा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपण काय आव्हान कराल लोकांना, कशा प्रकारे मतदान आपण केलं पाहिजे? कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये एरियामध्ये ह्यापूर्वी पण कधी अशा ठिकाणी कमी टक्केवारीमध्ये लोकसंख्या मतदान झाले असं काही दिसून आलेलं नाही। आणि यावेळेस पण जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये लोक मतदान करतील इलेक्शनमध्ये असं आमची अपेक्षा आशा आहे। तर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश सर होते। त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबईकरांनी मतदान करणं गरजेचं आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने जर समाजकंटक काही कोणत्या प्रकारचे दूषित प्रयोग किंवा दुष्कर्म करण्याचा प्रयत्न करत असेल तर मुंबई पोलीस यंत्रणा त्यासोबत त्रिपुरा बटालियन हे सर्व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान व्यवस्थित पार पाडण्यासाठी। मी सुरेंद्र जोटिंगे, मुंबई डंकासाठी।